सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राजकीय वर्तुळातून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या जिल्हा प्रमुखांची उद्या मातोश्रीवरती बैठक बोलावण्यात आली आहे। ठाकरे सेनेच्या 6 जिल्हा प्रमुखांची उद्या मातोश्रीवरती बैठक होणार आहे। आज वर्धापन दिन असल्यामुळे उद्या ही बैठक ठेवण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। आज वर्धापन दिन झाल्यानंतर उद्या पुन्हा एकदा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न ठाकरेंकडून, त्यासाठी काय पावलं निवृत्ती? नक्कीच पाहतोय की आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि आजच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील अनेक पदाधिकारी षण्मुखानंद सभागृहामध्ये येणार आहेत। उद्धव ठाकरे या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील। मात्र काल जी घटना घडलेली आहे, 6 खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, 6 खासदार फुटले, अशा प्रकारची चर्चा आहे। आणि मग या मतदारसंघातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी हे पदाधिकारी जे आहेत ते इतर कोणासोबत जाऊ नयेत, खासदारांसोबत जाऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनी 6 लोकसभा मतदारसंघातील विभाग प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक जी आहे ती उद्या मातोश्रीवरती बोलवण्यात आलेली आहे। यामध्ये मुंबईतून ईशान्य मुंबई, यवतमाळ लोकसभा, धाराशिव लोकसभा, हिंगोली लोकसभा, त्यासोबत परभणी लोकसभा आणि शिर्डी लोकसभा या लोकसभा मतदारसंघांची उद्या 12 वाजता मातोश्रीवरती बैठक पार पडणार आहे। आणि ज्या पद्धतीने खासदारांनी भूमिका घेतली, त्यानंतर जे खालचे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांच्या डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावलेली आहे। आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे नक्की काय मार्गदर्शन करतात आणि त्यानंतर उद्या सर्व पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। कारण की हेच पदाधिकारी जे आहेत ते या खासदारांना निवडून आणण्यामध्ये खूप मोठी महत्त्वाची जबाबदारी जी आहे ते या सर्व पदाधिकाऱ्यांनी पार पाडली होती। मात्र हे खासदार सोडून गेल्यानंतर या पदाधिकाऱ्यांचं नक्की म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी उद्या सर्व लोकसभा मतदारसंघातील बैठक जी आहे ती उद्या मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली आहे। धन्यवाद या माहितीसाठी।